तर आज आपण आणले फुल स्क्रीन बॅनर डिझाईन 9x16चं बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप बाय स्टेप लाईव्ह डिझाईन करणार आहे. म्हणजेच काय की बॅकग्राऊंडचा रेफरन्स घेण्यापासून, साईज घेण्यापासून, टेक्स्ट इफेक्ट असेल, मॉडेल इफेक्ट्स असेल, टेक्स्ट अलाइनमेंट असेल, संपूर्ण कन्सेप्ट तुमच्यासमोर तयार करणार आहे. नक्कीच आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना फोटोशॉपमध्ये काय येत नाही त्यांना बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी कळणार आहेत. तर भरपूर ढीक प्रेम द्या या ट्युटोरियलला. आणि राहिला विषय पाहून आपल्या क्लासचा, तर आपण परवाच एक नवीन बॅच लॉन्च केला, म्हणजेच ऑफलाईन बॅच. एवढं सगळं भरपूर ढीक प्रेम आपल्या ऑनलाईन बॅचला दिला. ऑनलाईन पण बॅच आहेत सोडा, त्याचबरोबर मोबाईलचे रेकॉर्डेड पण बॅचला तुम्ही भरपूर ढीक प्रेम द्या. त्यानंतर आपण आता ऑफलाईन बॅच चालू करतोय. सांगली येते. आता पत्ता तुम्ही ऐका. एसटी स्टँड जवळ, शॉप नंबर 2, राष्ट्रशक्ती बिल्डिंग, ओमकार सदन जवळ, सांगली कोल्हापूर रोड, सांगली. म्हणजेच कोंडुस्कर ट्रॅव्हल एजन्सी आहे, जिथे लक्झरी थांबतात, त्याच्या बरोबर समोरच आपला हा शॉप आहे. तर क्लासचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. आपली ऑफलाईन बॅच 9,999 म्हणजे 10,000 फीमध्ये आपली कंप्लीट होणार आहे. ह्याची ड्युरेशन असेल, म्हणजेच कालावधी असेल 30 दिवस. रोज तुम्हाला 1 ते 1.5 तास शिकवलं जाईल. त्याचबरोबर तुम्ही 1 ते 1.5 तास प्रॅक्टिस करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये नंतर तुम्हाला किंवा कॉलवर तुम्हाला नंबर झाला, यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर सविस्तर आपण बोलूयात किंवा कळतीलच. ओके. तर यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, 55 ते 60 GB पर्यंत मटेरियल भेटेल. प्लस सॉफ्टवेअर आपल्याकडनं 3 भेटतील, फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा. प्लस तुमचं लाईव्ह प्रॅक्टिस होईल आपल्या समोर. म्हणजेच एक प्रकारे माझ्यासमोरच सगळ्या गोष्टी, काय प्रॉब्लेम्स असतील, काय शंका असतील, त्या सगळ्या आपण तिथे सॉल्व्ह करू शकतो. तर इथं वर तुम्हाला नंबर दिसायला आहे. बाकी ज्या काही गोष्टी शिकवणार आहेत त्या तुम्हाला इथं पुढे दिसाल्यात. फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स शिकून त्यात मग बड्डे, आभार डिझाईन, वेडिंग डिझाईन, इलेक्शन डिझाईन, पॉलिटिकल डिझाईन, डिजिटल पेंटिंग, अल्बम डिझाईन, क्रिएटिव्ह डिझाईन, सणवार, जयंती, पुण्यतिथीच्या, त्यानंतर वास्तुशांती, रिअल इस्टेट डिझाईन, हॉटेल डिझाईन, प्रिंटिंग डिझाईन, सिनेमॅटिक डिझाईन, ह्या सगळ्या फोटोशॉपमध्ये कव्हर केल्या जातील. ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फॉन्ट टायपोग्राफी, अशा भरपूर काही डीप गोष्टी आहेत. फिल्मोरामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग आहे. आणि व्यावहारिक गोष्टी आपल्या डिझाईन संदर्भातल्या असल्या किंवा या क्षेत्रातल्या असल्या तर ते संपूर्ण. ओके. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. लवकर आपली डेट जवळ आल्या. 15 सप्टेंबर आपली डेट आपली फायनल केल्या. नक्कीच. बाकी राहिला विषय पाहून आपल्या ऑनलाईन बॅचचा, तर ऑनलाईन बॅच आपली 7 तारखेला चालू होणार आहे. त्याला तुम्ही एवढं भरमसाठ ढीक प्रेम देऊन फुल्ल केला आहे. आता काही लास्टचे 4-5च दिवस राहिले, त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील त्यांचे एक्स्ट्रा ॲडमिशन घेतले जातील. त्यामुळे जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच लवकर सीट बुक करून टाका. हा आपला क्लास ऑनलाईन लाईव्ह होतोय रोज संध्याकाळी 7 ते 8:30 आणि जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग दिलं जाते. ओके. बाकी हा 22 ते 25 दिवसांचा आपला क्लास आहे. संपूर्ण ह्याचप्रमाणे शेड्यूल आहे. तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, सगळं सॉफ्टवेअर आपल्याकडनं भेटतील. ओके. ज्यांना फक्त ऑनलाईन करू शकता ते नक्कीच हा बिंदास तुम्ही क्लास करू शकता. ह्याची फी आहे 3,600 रुपये, 3600 रुपये. बाकी ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल अवेलेबल आहे ते नक्कीच मोबाईलचा क्लास बिंदास करून टाका. तर मोबाईलचा क्लास आपला अवेलेबल आहे 1500 रुपयेमध्ये. 1500 रुपयेमध्ये रेकॉर्डेड आपला क्लास भेटतोय. म्हणजेच गेल्या काही महिन्यात आपल्या ऑलरेडी बॅच झाल्या, तर तो एक व्हिडिओ 1.5 तासाचा असं, त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ भेटतील. प्लस तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स सगळे भेटेल. ओके. ज्यांना कोणाकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे ते नक्कीच मोबाईलचा करा. ज्यांना ऑफलाईनला येणं जमत नाही त्यांनी ऑनलाईन आपला क्लास करा फोटोशॉपचा. आणि ज्यांना ऑफलाईनला जमते नक्कीच बिंदास ऑफलाईन करून टाका. बेसिक टू ॲडव्हान्स सगळं होईल. तिन्ही क्लाससाठी एकच नंबर आहे वर दिसाला, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूया. तर आता आपण आजच्या टॉपिककडे, आता आपण आपल्या फोटोशॉपमध्ये बघू शकताय बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी आता आपण करणार आहे. फोटोशॉपमध्ये नंतर पहिल्यांदा आपल्याला फाईलमध्ये जायचं आहे, न्यूमध्ये जायचं आणि इथं आपल्याला आपली साईज घ्यायची आहे. आल्याला इथं इंचेस करून घ्या. इथं आपल्याला साईज घ्यायची आहे 9x16, 9 टाका आणि 16 टाका. कशी वर खाली होऊ देईल साईज त्याचं मी तुम्हाला सांगतो. 2 मिनिट द्या. इथं रिझोल्युशन ठेवायचं 10च्या पुढं असली मोठी साईज आणि 20च्या आत असली तर 300 रिझोल्युशन ठेवायचं. ओके. ऑलरेडी इथं आहेच. बाकी इथं ओरिएंटेशन असतं ना, हे आता आपल्याला सेट करायचं आहे. म्हणजे उभं की आडवं. साईजमध्ये 2 प्रोबॅबिलिटी ओपन होत्या. जर स्क्वेअर नसेल तर, सेम साईज नसेल तर, उभं किंवा आडवं. तर आता आपल्याला उभं घ्यायचं आहे. क्रिएट RGBच आपण संपूर्ण कलर मोड ठेवला आहे. तर आता यामध्ये आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स पहिल्यांदा बॅकग्राऊंड क्रिएट करावं लागणार आहे आणि त्यानंतर मग आपल्या सगळ्या डिटेल गोष्टी होऊन जातील बेसिक टू ॲडव्हान्स. या तर त्यासाठी आता आपण जाणार आहे आपल्या पिंटरेस्टमध्ये. पिंटरेस्टमध्ये तुम्हाला स्वतःचं क्रिएट अकाउंट करायचं आहे. ओके. पिंटरेस्ट हे एकदम 1 नंबरचं तुम्ही म्हणू शकता सर्च इंजिन किंवा मटेरियलसाठीचा भरपूर टॉपचा भाग आहे आपला. ओके. त्यामुळे पिंटरेस्टचा अकाउंट काढा. बाकी नक्कीच आपण लोगो त्यानं अपडेट केला, तुम्हाला इथेही दिसायला आहे आणि इंस्टाग्रामलाही दिसायला आहे. नक्कीच बघितलं नसेल तर अजून इंस्टाग्रामला जावा, तिकडे फॉलो करा. तिथं आपली क्लासची पण पोस्ट पडल्या, तिथं तुम्हाला भरमसाठ ढीक प्रेम तुम्ही दिलाय. नक्कीच चांगल्या प्रकारे भरपूर कमेंटही केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच अजून कोणी बघितलं नसेल तर इंस्टा ID तर नक्कीच इंस्टा ID लवकर बघा आणि फॉलो करा. इकडे पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला पण जॉईन व्हा. आणि तिथल्या PPGD कम्युनिटी आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलला पण आपल्या इंस्टाग्रामच्या जॉईन व्हा. नक्कीच तिथं पण अपडेट्स मटेरियल असते. आता इथं आपल्याला काय सर्च करायचं आहे नक्कीच चेक करा. तर आता इथं आपल्याला सर्च करायचं आहे डिजिटल पेंटिंग पोस्टर बॅकग्राऊंड.
किंवा टेक्स्चर करा किंवा बॅकग्राऊंड करा, आपल्या इच्छेनुसार चेकआउट करा. छान तुम्हाला रिझल्ट येतील. त्यातला कोणता पण छान असा रेफरन्स तुम्ही उचला. चांगल्या प्रकारे मला व्ह्यू आवडला आहे. नक्कीच कंट्रोल व्ही म्हणजे एक प्रकारे तुम्ही आता राईट क्लिक मारून सेव्ह ॲज इमेज करू शकताय, किंवा इथनं तुम्ही एक्सटेन्शन लावून प्रॉपर सेव्ह इमेज टाईपचं म्हणजे प्रॉपर लेवलला एक्सटेन्शन पण लावू शकता. कॉपी पेस्ट केला तरी चालेल. कॉपी करायचं नाही तर कंट्रोल व्ही मारला की ते पेस्ट होते. चांगल्या प्रकारे इथं सेट करायचं. आता जे का आपण बॅकग्राऊंडचा रेफरन्स ॲड करतो तो एक प्रकारे झूम आउट झूम इन नाही करायचा, तो प्रॉपर टॉप टू बॉटम परफेक्ट सेट करायचा आणि त्याला स्ट्रेच करायचा आहे बघा. ओके, कशाचा वापर करून? शिफ्ट आणि अल्ट बटनाचा वापर करून वडा, म्हणजे एक प्रकारे परफेक्ट लेवलला सेट झालं. तर बघू शकता आता यामध्ये आपल्याला अजून जरा काही गोष्टी आपल्याला ब्लेंड करायची, त्या नक्कीच जरा चेकआउट करूयात आणि छान प्रकारे आपण ब्लेंड करण्याचा प्रयत्न करूयात. जी योग्य भेटेल, योग्य गोष्ट वाटेल ती नक्कीच करा. कोणती अशी नॉर्मल वेमधली करू नका, बाद दिसेल, खराब होईल आपली डिझाईन. एक छान प्रकारे आपल्याला रेफरन्स आलाय. नक्कीच एक रेफरन्स ओपन केला की त्या रिलेटेड भरपूर रेफरन्स आपल्यासमोर तयार होतात. तर इथनं कॉपी करूयात आपण हा रेफरन्स आणि कंट्रोल व्ही. तर आता ह्याला पण ती सेम प्रोसेस पहिल्यांदा सेट करा आणि त्यानंतर शिफ्ट आणि अल्टचा वापर करून स्ट्रेच करा. आता मेन विषय म्हणजे काय की ब्लेंड करते वेळी एकतर म्हणजे वरच्या गोष्टीला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्वर्ट करायचं असते, किंवा हायच आपला जो काही कलर आहे हो कसा ब्लेंड होतोय नक्कीच चेक करा. त्यानंतर मग तुम्ही ट्राय करू शकता. तर नॉर्मल आहे याचा ब्लेंड मोड आपण जरा चेंज करत जाऊयात. नक्कीच तुम्हाला मग बघायला भेटेल की बाबा कसा व्हालाय, काय व्हालाय, डिटेल्समध्ये प्रॉपर लेवलला काय फरक पडालाय काय. नॉर्मल म्हणजे एक प्रकारे इमेज ॲडजस्टमेंट आणि ब्लॅक अँड व्हाईट केला आणि त्यानंतर मग इथनं जर तुम्ही ब्लेंड मोड चेंज केला तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे भरपूर छान असा रिझल्ट्स बघायला भेटतो. म्हणजे ट्राय करा तुम्हाला जे योग्य वाटते त्या दृष्टिकोनातून. ओके, असं जरी ब्लेंड छान प्रकारे होत असेल तर नक्कीच हाही करू शकता तुम्ही. ओके, याचा फील जो काय तर तो 0 करायचा आणि परफेक्ट लेवलला ॲडजस्ट करायचं. तर बघू शकता इथं आपण अल्ट होल्ड करून मास्क लावा आणि जिथं जिथं आपल्याला पाहिजे तिथं तिथं फक्त जो काय आपला भाग आहे तर तो ॲक्टिव्ह करा. डन, चांगल्या प्रकारे. त्यानंतर अजून यामध्ये तुम्हाला काय जर अजून ब्लेंड चांगल्या प्रकारे काहीतरी करायचं असेल तर नक्कीच खालच्या साईडला तुम्ही अतिशय उत्तम लेवलला ब्लेंड करू शकता गोष्टी. जो आपला रेफरन्स येईल त्याची कॉपी करा. हा पण रेफरन्स छान आहे, कोणताही जो आवडेल तो नक्कीच घ्या. तर बघू शकता कॉपी इमेज आणि त्यानंतर डेन कंट्रोल व्ही आणि मग इथं आपण अल्ट होल्ड करून याला सगळ्याला मोठं केलं आणि शिफ्ट आणि अल्टचा वापर करून याला स्ट्रेच केलं. बघू शकता. नंतर याला पण लावायचं आपल्याला अल्ट होल्ड करून मास्क लावण्याची जरा ब्लेंड मोड आपल्याला चेकआउट करायचा आहे. जरा उगाच आपण पिन लाईट ठेवला आणि अल्ट होल्ड करून याला लावलं मास्क आणि त्यानंतर मग जरा उगाच आपण खालनं ॲडजस्ट करू गोष्टी 2 मिनिटं. तर छान प्रकारे आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झाले. आता फक्त याला कलर बॅलन्स जरा लावलं की जरा टोन मॅनेज होईल चांगल्या प्रकारे आणि जरा उगाच आपण लावायचं याला जा फोटो फिल्टर. सपला विषय, एकदम छान प्रकारे आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झाले. आता आपण घेऊयात आपला मॉडेल बेस्ट लेवलला, जेणेकरून तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी ॲडजस्ट करता येतील. आता फाईल प्लेस इमिडिएट मॉडेल जो आहे तर तो आपला एक पिकविश नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरून तुम्ही छान प्रकारे कटिंग करून घेऊ शकता. डायरेक्ट गुगलला जावा, पिकविश बॅकग्राऊंड इरेजर किंवा रिमूव्हर असं सर्च करा. चांगल्या प्रकारे टॉपचं आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं. या थीममध्ये आपण आपला जो काही इमेज आहे तर तो आपला ॲड केला आहे. आता ह्याला आपल्याला मास्क लावायचा आहे. इमेजला आपल्याला जायचं आहे ग्रॅडियंटमध्ये, वर ग्रॅडियंट बारमध्ये जायचं आहे, बेसिक्समध्ये जायचं आहे आणि लगेच आपला 2 नंबरचा PNG ग्रेडियंट सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला कलर ठेवायचा आहे ब्लॅक. तर आता शिफ्ट होल्ड करून वर वाढायचा आहे जेणेकरून तो जो काय भाग आहे तो आपला ब्लेंड होईल यामध्ये. बघू शकता. तर आता मग आपल्याला याला इफेक्ट मारायचा आहे जो आपला कॅमेरामधनं नेक्स्ट लेवल इफेक्ट बसतोय फिल्टर. आता ह्या आपल्या इमेजला पाठीमागच्या बॅकग्राऊंडला मॅच पण करायचा आहे, ते पण आपण बघूयात. फिल्टर कॅमेरा पहिल्यांदा इफेक्ट मारून घेतल्यानंतर मग आपल्याला लाईट आणि जी काय आपली डेप्थ आहे तर ती चांगल्या प्रकारे आपल्या इमेजमध्ये येईल. तर आता जरा एक्सपोजर ॲडजस्ट करा बऱ्यापैकी लेवलला. आपलं बॅकग्राऊंड डार्क आहे त्यामुळे जरा लाईट हेवी ठेवा, चांगल्या प्रकारे छान दिसेल. कॉन्ट्रास्ट जरा वाढवा, हायलाईट शॅडो हे का नॉर्मल लेवलला ॲडजस्ट करा आणि त्यानंतर जरा व्हायब्रन्स वाढवा बऱ्यापैकी. त्यानंतर जरा टेक्स्चर हेवी, क्लॅरिटी हेवी, त्यानंतर जरा डिहेज बऱ्यापैकी आणि सगळ्यात खाली या जरा शार्पनिंग लावा आणि जरा नॉइज रिडक्शन. ओके डन. तर कॉपी करा, ओके करा, डन. आणि हीच कॉपी तुम्ही कोणत्याही इमेजला मारू शकता. बेस्ट लेवल आपली इफेक्ट बसला बघू शकता, एकदम टॉप क्लास. आणि इफेक्ट मारायच्या आधी कोणत्या इमेजला कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करा जेणेकरून आपला इफेक्ट हा सिक्युअर राहील. यानंतर आता आपल्याला ॲडजस्टमेंट लावायचे आहे. मगाशी आपण ॲडजस्टमेंट बिना क्लिप करता लावले, आता यावेळेला क्लिप करून ॲडजस्टमेंट लावायचे आहे जेणेकरून आपण जसं टेक्स्चर मारतो त्या दृष्टिकोनातून. तर ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे, कलर बॅलेन्स यामध्ये क्लिपचं ऑप्शन असते. क्लिप केल्यामुळं जे काही खालची लेअर आहे त्यालाच फक्त इफेक्ट बसतो, म्हणजे एक प्रकारे टेक्स्चर लावल्यागत. तर क्लिप करा. त्यानंतर आता यात आपल्याला कलर कोणता दिसले 2. एक प्रकारे जर तुम्हाला ऑरेंज टोन करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला सियान आणि येलो याला
ॲडजस्ट करणं गरज आहे. म्हणजे रेडिश टोनकडे जरा वाढवायचा आपल्याला याला, आणि जरा सियान जो काय आपला येलो आहे तर तो जर आपल्याला म्हणजे मायनस करायचा, येलो साईडकडे न्यायचा. इथं प्लस मायनसचा भाग नाही, इथं एकूण 6 कलर आहेत. ज्या कलरकडे तुम्ही वाढवशीला तो कलर आपल्या इमेजमध्ये दिसणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण जरा मॅजेंटा पण वाढूया तर नक्कीच बघू शकताय चांगल्या प्रकारे आपला जरा टोन ॲडजस्ट झालाय. फक्त अजून एक्स्ट्रा हेवी टोन ॲडजस्ट करण्यासाठी पुन्हा फोटो फिल्टर आणि पुन्हा क्लिप चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी लेवलला ॲडजस्ट करा आणि छान प्रकारे आपली ही इमेज ॲडजस्ट झालेली आहे. आता यांचं नाव आहे अमोल आहिरे. तर आता माझं मत काय की कोणतीही डिझाईन करते वेळी डायरेक्ट ह्या डिझाईनवर कोणत्याही प्रकारे टेक्स्ट टायपिंग ते करू नका. याचं कारण म्हणजे काय की कोणतीही गोष्ट इकडे तिकडे जरा हलू शकते. त्यामुळे नक्कीच माझं मत काय की ह्याच सेम साईजचा आपला एक नवीन कॅनव्हास घ्यायचा, न्यू 9x16 इंचेसवाला, आणि त्यात तुम्ही मग टेक्स्ट टाईप करा आणि त्याला काही चेंजेस करणार ते नक्कीच बिंदास करू शकताय. तर आता आपण टेक्स्ट टाईप केलं, विंडोमधनं कॅरेक्टर ओपन करायचा आहे. कॅरेक्टर का संपूर्ण ते कॅरेक्टर पॅनल आपल्या टेक्स्टवर अवलंबून आहे. त्यानंतर मग आपली जी काय साईज आहे तर ती वाढवायची आहे. ड्रॅग करून वाढवलं तरी चालेल, बरोबर मिडलला ठेवा. डबल क्लिक मारून आपण इथं जे काय आपली लँग्वेज आहे तर ती इंग्लिश करा. त्यानंतर शिफ्ट ए म्हणजे अ येते, नुसता ए म्हणजे पुढची रेष येत्या, एम म्हणजे म येते, ए ई म्हणजे अ मो, आणि यल म्हणजे ल येते. ओके, डन. तर आता ह्याला आल्ट होल्ड करून मोठं करा जेणेकरून सगळ्या बाजू मोठे होतील. आता ह्याला कॉपी मारायची आहे. कसं एकतर कंट्रोल जे करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट शॉर्टकट म्हणजे कसं आल्ट होल्ड करून ड्रॅग केलं की यातली नक्कीच आरामात कॉपी निघते. त्यानंतर आता ह्याच्यावर डबल क्लिक मारायचं आणि आ ही रे, तर शिफ्ट ए म्हणजे अ, ए, अजून एकदा ए, अजून एकदा ए म्हणजे पहिली वेलांट आहे हला, एच आणि आर ई आहिरे. ओके, डन. तर बघू शकता चांगल्या प्रकारे संपूर्ण टेक्स्ट टायपिंग झाले. आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर याला असं ठेवलं एक गोष्टी म्हणजे एक प्रकारे वेलांटीतून एकमेकात जाते त्यामुळे तर नक्कीच ती संपूर्ण बाद दिसणार आहे. मग याला एक उपाय काय आहे, पहिली तर गोष्ट म्हणजे याला संपूर्ण अलाइन करा राईटला. त्यानंतर मग आता याला वर टाकला. वर ढकलल्यानंतर प्रॉपर लेवलला एकदम वर लई जाऊ नका, जरा जरी अंतर राहिलं तरी चालेल, पण नक्कीच एकदम छान दिसेल जवळजवळ गोष्टी. पण विषय काय झाला की वेलांटीतील जे काही गोष्टी आहेत ह्या यात ब्लेंड होऊन गेल्यात. मग त्याला सेपरेट दाखवण्यासाठी आपण याला स्ट्रोक एक प्रकारे मास्किंग करायचं. त्याला स्ट्रोक मास्किंग कसं करायचं असते तर आहिरी जे काही टेक्स्ट आहे ह्याचं जे काही टे आहे ह्याच्यावर कंट्रोल होल्ड करून क्लिक मारल्यानंतर कडनं म्हणजेच बरोबर त्याच्या बाजूनं सिलेक्शन ॲक्टिव्ह होते, म्हणजेच बॉर्डर सिलेक्शन आपण म्हणू शकतो त्याला. त्यानंतर मग काय कुठं जायचं आहे, सिलेक्टमध्ये जायचं आहे, मॉडिफायमध्ये जायचं आहे आणि एक्सपांड म्हणायचं आहे. एक्सपांड तुम्ही किती करा, आता आपली साईज जर मोठी असेल तर एक्सपांड जरा जास्त करावं लागेल. तर मी तर 8चं एक्सपांड करतो, तुम्ही 4वरनं पण चालेल, जर कमी साईज असेल 6वरनं पण चालेल, काय अडचण नाही. आणि त्यानंतर मग आता एक्सपांड झाले. त्यानंतर आता जे काय अमोल सेक्शन आहे, अमोलची जी काय लेअर आहे त्याला आल्ट होल्ड करून मास्क लावायचं. नुसता मास्क लावला तर संपूर्ण ह्यातला भाग राहील, म्हणजे आपल्याला इन्व्हर्ट मास्क लावायचा आहे, उलट मास्क लावायचा आहे. तर आल्ट होल्ड करून मास्क लावला की उलट मास्क लागेल आणि बघू शकता आपला हा स्ट्रोक इफेक्ट बसला. याच्या पाठीमाग काही टाकलं तरी ते ट्रान्सपरंट दिसते चांगल्या प्रकारे. मग आता याला दोघांना एका ग्रुपमध्ये टाकायचं आहे. तर कसं ग्रुपमध्ये टाकणार, शिफ्ट होल्ड करून दोन्ही गोष्टीला सिलेक्ट करायचं. इथं बघू शकता लेअरमध्ये कंट्रोल जी मारला तरी ग्रुपमध्ये जाईल किंवा ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक केला तरी ग्रुपमध्ये जाईल. मग आता याला ड्रॅग ड्रॉप प्रोसेस करायची, म्हणजे काय की आपला नवीन कॅनव्हास आहे. मग कसं ड्रॅग ड्रॉप करणार, इकडनं लेफ्ट क्लिक आपलं सोडायचं नाही बघा, आपला हा माऊस सोबत आपला जो काय ग्रुप आहे तर तो येतोय आणि आपला मेन जो काय कॅनव्हास आहे ते बरोबर त्याला सोडायचा आहे. आता बघू शकता एकदम छान प्रकारे आपले टेक्स्ट सेट झालं. त्यासाठी आता आपल्याला सेंटर काढण्यासाठी आपल्याला प्रॉपर ग्रीडचा वापर घेणं गरज आहे, रुलरचा. तर कंट्रोल आरनं रुलर ओपन करू शकता किंवा व्ह्यूमधनं पण तुम्ही रुलर ओपन करू शकताय, काय अडचण नाही. चेक करा आणि इथनं ड्रॅग करून लेफ्ट साईडनं आपला एक प्रॉपर पॉइंटर घ्या, बरोबर मध्ये आला की तो अडकल्यागत होईल, हा सेंटर निघला. मग त्यानंतर आपला ग्रुप बघा कुठं आहे, कंट्रोल टी दाबा आणि बरोबर मिडलला सेट करा. चांगल्या प्रकारे सेट झाला. आता ह्याला लावायचं छान प्रकारे असं आपलं टेक्स्चर. आता कसं लावणार, कोणतं लावणार या बघूयात. आता जे मार्केटला ट्रेंडिंग चालू आहे तेच आपण आता टेक्स्चर लावणार आहे या. तर आता कोणतं लावायचं टेक्स्चर, इथं आपल्या पुन्हा पिंटरेस्ट लावून इथं सर्च करायचं आपल्याला वॉटर कलर टेक्स्चर. वॉटर कलर टेक्स्चर सर्च केला की तुम्हाला भरपूर रिझल्ट येतील. त्यातला भरपूर विचार करून घ्यायचा आहे आपल्या बॅकग्राऊंडच्या दृष्टिकोनातून, कोणता सेट होईल, कसा सेट होईल, काय होईल त्या दृष्टिकोनातून. ओके, तर आता आपण एक ओपन करूयात. एक जर ओपन त्या थीमचा रेफरन्स जर तुम्ही ओपन केला, पिंटरेस्ट हे असा आहे वेबसाईट की त्या रिलेटेड भरपूर रेफरन्स अजून एक्स्ट्रा दाखवते, ही खासियत आहे पिंटरेस्टची. ओके, तर बघू शकता भरपूर छान छान रेफरन्स येत चालल्यात. तर नक्कीच अजून आपण जरा डीपमध्ये जाऊयात, अजून जरा खाली जाऊयात. नक्कीच जो योग्य वाटते तो घ्यायचा आहे, कोणता पण दिसेल तो उचलायचा नाही आहे. या थीममध्ये अजून जर आपण डीपमध्ये जाऊयात, नक्कीच जो योग्य भेटेल त्यानुसार आपण फायनल डन करून टाकू. ओके, जेवढं वॉटर कलर थीम दिसेल तेवढं बेस्ट आपलं टेक्स्चर दिसणार आहे, म्हणजे त्याला एक प्रकारे ब्लर तेन करायला लागत नाही असा त्याचा उद्देश असतो.
ओके. आणि कोणत्याही कलरचा असेल त्याला आपल्या नॉर्मल अशा कलर थीममध्ये चेंज करता येते. नक्कीच आता हे जर आवडलं तर तुम्हाला हेही नक्कीच घेऊ शकता किंवा अजून कुठलं युनिक आवडलं तर तेही घेऊ शकता, काय अडचण नाही. कॉपी, कंट्रोल व्ही, याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. कॉपी, कंट्रोल व्ही, याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. शिफ्ट होल्ड करून फिरवून घ्या जेणेकरून अँगल वाईज फिरेल. त्यानंतर बरोबर सेट करा चांगल्या प्रकारे ग्रुपवर. आता विषय काय आहे की टेक्स्चर लावताना आपले दोन्ही टेक्स्ट ग्रुपमध्ये आहे, त्या ग्रुपच्या वरच बरोबर ती लेअर पाहिजे. आणि इथं पण जो काय अमोल आहे, जे काय टेक्स्ट आहे ते संपूर्ण झाकलं गेलं पाहिजे. त्यानंतर मग ह्या जे काय आपले जे काय टेक्स्चरची लेअर दिसते याला राईट क्लिक मारायचा आहे, क्रिएट क्लिपिंग मास्क. भरपूर टेक्स्चर लावण्याच्या पद्धतीत अल्ट कंट्रोल जी पण करू शकताय. लेअरमध्ये जाऊन तुम्ही प्रॉपर इथनं पण क्रिएट क्लिपिंग मास्क लावू शकताय किंवा या दोघांच्या मध्ये आपला कर्सर नेऊन अल्ट होल्ड करून क्लिक केला तरी चांगल्या प्रकारे छान असं लागेल टेक्स्चर, बघू शकताय. ओके. मग आता जर आपल्याला जो काय आपला टेक्स्चर लावला छानच आहे सोडा, पण जर पाठीमागच्या बॅकग्राऊंडला मॅच करायचं असेल टेक्स्चर तर नक्कीच मग याला तुम्ही एक लावू शकता ह्यू सॅच्युरेशन. हे क्लिक करायचं आणि याचा जो काय ह्यू सेक्शन आहे हा चेंज तुम्ही करू शकताय प्रॉपर. त्यानंतर जर सॅच्युरेशन ते वाढवा, बघा तुम्हाला जे योग्य वाटते त्यानुसार तुम्ही फायनल करा. मग आता आपलं जे काही टेक्स्ट आहे ते चांगल्या प्रकारे एक प्रकारे ब्लेंड होईना, तर याला मग शॅडो लावायचं जरा आपल्या ग्रुपला, एपेक्स ड्रॉप शॅडो. तर इथनं मग प्रॉपर डिस्टन्स वाढवा चांगल्या प्रकारे, जरा आपली ऑपेसिटी वाढवा बस. त्यानंतर याला बिवेल इम्बोस लावायचा आहे. बिवेल इम्बोस, देन स्टाईल आहे तर ती आपली इम्बोस, अँड देन आपल्याला इथं जरा साईज वाढवायची याची. त्यानंतर आता दोघांना पण आपल्याला कलर डॉज मारायचा आहे बघा. आणि दोघांचा पण कलर थीम वरचाच घ्या, हा वाला पण आणि हा वाला पण. आणि त्यानंतर ओके केला की एकदम नेक्स्ट लेवल आपलं संपूर्ण टेक्स्चर दिसते, बघू शकताय एकदम खतरनाक. जर आता आपलं तरी मॅच होईन झालं तर मग ह्या इमेजच्या बरोबर पाठीमागं आपल्याला एक एक्स्ट्रा लेअर ॲड करायचा आहे. ब्रश घ्यायचा आहे, यातलाच आपला कलर चूज करा आणि आपली ऑपेसिटी आपला जो काही फ्लो असेल तर तो जरा कमी करा ब्रशचा. आणि बरोबर पाठीमागं चांगल्या प्रकारे आपलं 2-3 डॉट्स मारला की बेस्ट लेवलचं आपलं संपूर्ण टेक्स्ट चांगल्या प्रकारे अलाइन होईल. त्यानंतर मग आता आपल्याला सेट करायचा आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चांगल्या प्रकारे तयार गोष्टी भेटतात बघायला, त्याही वापरलं तरी चालेल किंवा टेक्स्ट टायपिंग कसं करायचं असते, कोणता फॉन्ट आपण यूज करायचा ते पण सांगूयात नक्कीच. या डबल क्लिक, व्हाईट कलर करा सिलेक्ट करून. इथं आपल्याला करायचं आहे पॉपिन्स फॉन्ट. इथं आपल्याला घ्यायचं आहे लाईट घेतल्यानंतर इथं आपल्याला जे काय VA म्हणजे जे काय अक्षरांमधलं अंतर आहे तर ते -50 करायचं आहे आणि याला स्ट्रेच करायचं 2-3% ओके. त्यानंतर आता या इथं आपण इंग्लिश आहे तर ते मराठी फोनेटिक. बाकी पॅरेग्राफमधनं मी जरा वर्ड डिटेल लेआउट करतो, हा जरा जोडाक्षराचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं. चला आता आपण येऊयात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला लिहायचा टेक्स्ट. तर आता प्रॉपर याच्या खालीच आपण कॉपी करून लिहू शकतो किंवा इथं टेक्स्ट घ्या, याला इथं एंटर मारा आणि इथं आपली जी काय लँग्वेज आहे तर ती हार्दिक चेंज करून हार्दिक शुभेच्छा ओके. 2 डॉट आणि त्यानंतर 2 उद्गारवाचक चिन्ह ओके. छान दिसतंय एकदम खतरनाक. आपला हा पॉपिन्स फॉन्ट अतिशय उठावदार आणि बेस्ट आहे. तर आता एक गोष्ट म्हणजे याचं सेंटर काढा तुम्ही, कंट्रोल R रोलर ओपन करा किंवा इथनं व्ह्यूमधनं तुम्ही रोलर ओपन करू शकताय. इथनं ड्रॅग करायचं लेफ्ट साईडनं आपली एक रेश पॉइंटेड जसं की मिडल आल्यावरती बरोबर अडकल्यागत होईल, मग तुम्ही याचं मिडल काढू शकता चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर जी काही खालची आपली हार्दिक शुभेच्छा ही टेक्स्टची जी काही लाईन आहे त्याचा आपण कलर चेंज करायचा आहे. नॉर्मल लेवलला आपला जरा पिवसर केला की एकदम टॉपचा दिसतोय, बघू शकताय एकदम बेस्ट लेवल. जरा याची आपण साईज ॲडजस्ट करूयात, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आता ह्याचीच कॉपी घेऊन आता आपल्याला बेस्ट विशेष द्यायचे आहेत ओके. डायरेक्ट लेवलला शुभेच्छुक करू शकता किंवा बेस्ट विशेष केला तरी चालेल. आल्ट होल्ड करून याची कॉपी घ्यायची आहे, डबल क्लिक आणि त्यानंतर इथं आपल्याला करायचं आहे इंग्लिश बेस्ट विशेष आणि 2 डॉट ओके. तर PPGD फॅमिली तुम्ही जर शुभेच्छुक टाकला तर नक्कीच मराठी नाव टाका, प्रथमेश पाटील मित्र परिवार, भरपूर काय असेल त्यांच्या खाली त्यांची पद्धती नसतात बघा तुमच्या हिशोबानुसार. PPGD आपण एवढंच टेक्स्ट घेऊया, त्याला जरा याचा जो काय लाईट आहे तर तो एक्स्ट्रा बोल्ड करूयात, याची साईज वाढवूयात बऱ्यापैकी लेवलला चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर पुन्हा बेस्ट विशेषचा जो काय भाग आहे हा पुढे घेऊन फॅमिली करूयात ओके. आणि उद्गारवाचक चिन्ह डन. त्यानंतर बरोबर सेट करा आणि जे काही PPGD लिहिलंय त्याला डबल क्लिक मारून कलर चेंज करा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो करा ओके. डन. बघू शकता किती छान दिसाले. आणि जे काय बेस्ट विशेष सेक्शन आहे हे एवढं मोठं नको, जरा बारकं पाहिजे.
त्यानंतर मग या तिन्ही गोष्टी सिलेक्ट करून शिफ्ट होल्ड करून बरोबर कंट्रोल टी मारून याचा सेंटर काढा चांगल्या प्रकारे जरा वर खाली करून, आणि त्यानंतर ह्याच्या बरोबर पाठीमागे आपल्याला शेप घ्यायचा आहे. शेप घेतला, डबल क्लिक मारा आणि यावरचा कोणता पण हाच कलर चूज करून जरा लाईट कलर करा आणि सगळ्याच्या बॅकला टाका. बघू शकता एकदम खतरनाक नाद आपलं झाले. खालचा बेस्ट विशेषचा भाग कंप्लीट बघू शकताय. त्यानंतर आता आपल्याला काही डायलॉग्स ऍड करायचे. त्याच्या आधी आपण प्रॉपर या इमेजला पाठीमागं एक इलिप्स सेक्शन ऍड करूया जेणेकरून ते एकदम टॉप क्लास दिसते. जसं की आता हे क्लिप झाले, हे वर ढकलायचं आणि डायरेक्ट बॅकला टाकायचं. आता कुठला कलर ठेवायचा याच्या पाठीमागचाच कलर आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. ओके, प्रॉपर जरा अवगत अशा थीममध्ये. त्यानंतर याचा ब्लेंड मोड चेंज, कलर डॉज, आणि त्यानंतर इथं जे काय फील आहे तर ते 0 करून जरा अवगत बऱ्यापैकी लेवलला ॲडजस्ट करा जेणेकरून ते चांगल्या प्रकारे बॅकग्राऊंडला ब्लेंड झालेलं पण दिसेल आणि एकदम उत्तम पण दिसेल. बघू शकता. त्यानंतर आता आपल्याला काय काम करायचं आहे, डायलॉग्स पाहिजे. तर डायलॉग्स तुम्ही आपल्या AIचा वापर करून ChatGPT किंवा जेमिनीवरनं पण घेऊ शकता, किंवा जे भरपूर आधीपासून चालता आलेली प्रथा आहे ती म्हणजे गुगलचा भाग कसा वापर करायचा असतो. गुगलला यायचा आहे आणि बर्थडे मराठी क्विट्स टाकायचं. इथं यातलं तुम्हाला जो आवडतो तो डायलॉग घ्यायचा छान प्रकारचा, किंवा तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकताय आपल्या वर्ड पॅडला. ते नक्कीच जरा खाली आलं तर तुम्हाला भरपूर छान छान असं डायलॉग बघायला भेटतील. सगळी पहिलीच आपण घेऊ, फॉर एक्झाम्पल घ्यालो त्यामुळं नक्कीच. तर या टीममध्ये आता प्रॉपर लेवलला आपल्याला एवढ्याच भागात पाहिजे आहे, त्यामुळे एवढीच आपण जी काय डिटेलचा जो काय भाग आहे हा आपण असा घेऊ शकतोय. किंवा एक तर गोष्ट म्हणजे लई जण काय करतात, डायरेक्ट असं टेक्स्ट टाईप करतात आणि याचा जरा आपण कलर चेंज करूयात, याला जरा लहान करूयात आणि कंट्रोल V केलं की ती एका लाईनमध्येच येते. ओके, असा विषय आहे. असं पण चालेल काय अडचणी, मग त्याला तुम्ही कट करून घेऊ शकता. वर्ल्ड लेआउट करूयात थोडा, नो प्रॉब्लेम. तर आपण इथं आलो, जरा एंटर मारून आता आपल्याला जरा इथं लेफ्ट आला ठेवायचे आहे. कंट्रोल T मारून याला पुढे घ्यायचा आहे. डन विषय. मग त्यानंतर प्रॉपर एक गोष्टी आपण असं खाली घेऊया. या अशा प्रकारे डबल क्लिक मारून हे जे काय अंतर आहे आपण कमी करूयात जेणेकरून ते एकदम परफेक्ट आणि छान दिसेल. हा असा पण एक भाग आहे, किंवा जे मगाशी तुम्हाला मी सांगालतो की बाबा प्रॉपर असं टेक्स्ट घ्यायचं असतं आणि इथनं सिलेक्शन घ्यायचं असं, आणि सिलेक्शनमध्ये प्रॉपर जर आपण जे काय फॉन्टची साईज आहे तर ते जरा रेग्युलर करूयात, एक्स्ट्रा लाईट, नॉर्मल लाईट, त्यानंतर लहान करूयात एकदम, यातलं अंतर कमी, आणि त्यानंतर कंट्रोल व्ही केला की जेवढ्या काय गोष्टी पाहिजे तेवढ्यात येऊन जातात. ओके, असा विषय असतो. ही पण एक प्रोसेस पद्धत चांगली आहे, छान आहे. बघा तुम्हाला जी योग्य वाटते त्यानुसार तुम्ही चाला, काय अडचण नाही, काय हरकत नाही. बऱ्यापैकी लेवलला हे सेट करा. त्यानंतर आता जी काही गोष्ट आहे ही Alt Alt चा वापर करून कॉप्या मारत जायचे सगळ्याचे. ओके, तर आता या 3 गोष्टी झाल्या इथं. फक्त आता याला जरा लहान करूयात चांगल्या प्रकारे, आणि कंट्रोल T 2 मिनिटं द्या. कंट्रोल T आणि याची कॉपी खाली घ्यायची. बरोबर. आता पुन्हा आणि 4ची कॉपी. कंट्रोल T. ओरिजिनल जे काय आपण डायलॉगची जिथं रिप्लेसमेंट केल्या, प्रॉपर प्लेसमेंट केल्या, तर ते सोडून बाकी सगळ्या टेक्स्टला एका ग्रुपमध्ये टाका. शिफ्ट होल्ड करून सगळ्याला सिलेक्ट करा. कंट्रोल G दाबलं तरी ग्रुपमध्ये जाते किंवा नॉर्मल ग्रुप. त्यानंतर ह्याला सगळ्यात न्यायचं आहे बॅकला, कुठं आपल्या इमेजच्या पण सगळ्यात पाठीमागं, आणि याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे कलर डॉज. ओके, आणि याचं फिल करायचं आहे 0. हळूहळू वाढवा प्रॉपर लेवलला, आणि त्यानंतर ह्याला लावायचं आहे Alt Alt करून मास्क, आणि त्यानंतर जो काय आपला ब्रश आहे ह्यो आपला घेऊन व्हाईट कलर ठेवून प्रॉपर लेवलला असं यामध्ये जरा उगाच असं पुसट असं दिसणाऱ्या गोष्टी करा ॲडजस्ट. आणि यावर ज्या जे काही शेपवर येणाऱ्या गोष्टी आहेत त्या जरा उगाच आपल्या डायलॉगच्या पाठीमागच्या जरा गोष्टी ह्या सगळ्या आपण रिमूव्ह केल्या तर अजून छान आपला दिसेल. त्यानंतर आता विषय येणार आहे तो म्हणजे डेटचा. डेट चांगल्या प्रकारे टाका. त्यासाठी आपला हाच जो काय ओपन फॉन्ट आहे तो घ्या. बेस्ट लेवल किती पण तारीख ठेवा, 17 ठेवा, 18 ठेवा, म्हणजे एक प्रकारे बड्डे असेल तीच ठेवा, पण मी नॉर्मल लेवलला ठेवाली, काय अडचण नाही. 17 SEP सब. तर इज सिलेक्शन. त्यानंतर इथनं रेग्युलर किंवा लाईट केला तरी चालेल. डबल क्लिक आणि यातलं अंतर जरा कमी. आता वर मी जागा का ठेवल्या, तुम्ही प्रोटोकॉल टाकणं असलं प्रोटोकॉल पण टाका, काय अडचण नाही. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे आता हे आपल्याकडे क्लास केल्यात तर त्यानुसार मग तिथं आपलं वाक्य येणार आहे, आमचे विद्यार्थी मित्र उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर अमोल आहिरे, अशा टीमची वाक्य येणार आहे. तर त्यानुसार जो काय आता आपला हा वरचा 17चा भाग आहे ह्याला आता आपण जरा उगाच चेंजअप करूयात. या छान प्रकारे एकदम नेक्स्ट लेवल दिसाले, नक्कीच बघू शकताय.
टॉपचा विषय नक्की, ज्याच्या खाली तुम्ही जर रेस बीस ॲड करणार असेल तर रेस बीस ॲड करू शकताय. इथं जरा अशी करायची. इथं जर आपलं जे काही याची आहे त्याची म्हणजे हाईट आहे तर ती वाढवायची. कलर व्हाईट, आल्ट होल्ड करून त्याचीच कॉपी पुढं आणि कमी करा. बघू शकता एकदम छान दिसते आणि बेस्ट दिसते. ओके, त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे ते ज्या डिटेल्स आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता इथं आपण एक पट्टी घेतली. पट्टीचा कलर आपल्याला करायचा बऱ्यापैकी लेवलला नॉर्मल थीममध्ये ॲडजस्ट. 2 मिनटं. डन. त्यानंतर याचा तुम्ही ब्लेंड मोड जरी चेंज केला डार्क बिर्क तरी चालेल, बघा तुमच्या हिशोबानुसार, किंवा असं जसं आहे तसं राहिला तरी चालेल. हां, तर आता इथं आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे आमचे विद्यार्थी मित्र अशा थीममध्ये. या आता हा जो काय भाग आहे हा आपण इथं सेट केला. सगळ्यात वर डिटेल्स टाकल्या आपल्या, आणि ज्या काय मेन गोष्टी आहेत त्या आपल्या एक्स्ट्रा बोल्डमध्ये घ्यायच्या, आणि ज्या काय नॉर्मल गोष्टी आहेत त्या नॉर्मल आपला लाईट फॉन्ट घेतला तरी चालेल. इथं आपल्याला करायचं आहे मराठी फोनेटिक आमचे विद्यार्थी मित्र. डन विषय. आता याची साईज वाढवायची. याची आल्ट होल्ड करून कॉपी अँड देन उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर ते आपल्याला लहान थीममध्ये घ्यायचं. इथं काय काम करायचं आहे, लाईट उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर. ओके, त्यानंतर आता ह्याला करायचं लहान छान प्रकारे, आणि त्यानंतर आमचे विद्यार्थी मित्रचीच आल्ट होल्ड करून कॉपी अँड देन अमोल आहिरे. अमोल आहिरे. फक्त वेलांटी चेक करून घ्या. HI पहिली वेलांटी बघा. ओके, डन. तर बघू शकता अतिशय उत्तम लेवलला आपल्याला झाले डिटेल्स तयार. फक्त जरा पुढं पाठीमागे चेक करा. त्यानंतर यातला आपला जो काही कलर आहे हा चेंज जरा उगाच अजून जरा लाईट आपला पिवळसर, डबल क्लिक अजून जरा लाईट. तर बघू शकता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कंट्रोल टी करून बरोबर सेट करा. डन विषय. बघू शकता एकदम परफेक्ट आपलं झालंय. फक्त आता याला वर खाली कितपत पाहिजे आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही सेट करा. डन. बघू शकता भरपूर अजून मोठं पाहिजे तर नक्कीच तुम्ही सगळ्या गोष्टी सिलेक्ट करून शेप सकट सगळ्यालाच मोठं तुम्ही बिनधास्त करू शकता. त्यानंतर आता आपल्याला फायनल इफेक्ट मारायचा आहे. कलर बॅलेन्स, त्यानंतर जरा रेडिश टोन, जरा आपला पिवळसर टोन, नंतर आपला फोटो फिल्टर, जरा जो काय आपला टोन आहे तर तो जरा हेवी, आणि त्यानंतर जरा व्हायब्रन्स, आणि त्यात आपला एक्सपोजर लावून जो काय गॅमा करेक्शन आहे तर तो जरा आपल्याला कमी करायचा आहे. तर ही झाली आपली फायनल डिझाईन तयार. नक्कीच कशी वाटली कमेंट करा आणि कळवा. बाकी तिन्ही क्लासचा विचार करा. ऑफलाईन पण अवेलेबल आहे, 15 तारखेला चालू होणार आपला PCचा. ऑनलाईन आपला 7ला चालू होणार आहे. भरपूर ढीक प्रीम देऊन ती बॅच फुल गेला आहे. अजून एक्स्ट्रा दिवस आहेत त्यामुळे आपलं ॲडमिशन सुरू आहे सध्या तरी. त्यानंतर आपली मोबाईलची, ज्यांच्याकडे ओनली फक्त मोबाईल अवेलेबल आहे त्यांनी नक्कीच मोबाईलचा क्लास तुम्ही करू शकता. तिन्ही क्लाससाठी एकच नंबर आहे, वर तुम्हाला नंबर दिल्यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोला. बाकी आजची डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. हा आपला पार्ट 1 असणार आहे. पार्ट 2 ही लवकरात लवकर येईल. बाकी भेटू लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात ना व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लो युअर टेक प्रीम. बाय. धन्यवाद.